आज आषाढी वारीनिमित्त माऊलींची पालखी येणार दिवे घाटात, तेही एकदम थाटात. तर आपण बघूया दिवे घाटातील हे सुंदर दृश्य. पुण्यापासून निघालेल्या पालखीमध्ये वारकऱ्यांसाठी कोणकोणते महत्त्वाचे टप्पे असतात, त्यात दिवे घाट चढताना त्यांना कोणकोणत्या आव्हानांना सामोरे जावं लागतं, मध्ये विसावा कुठे कुठे असतो, या सर्वांची माहिती सांगणारा आजचा हा व्हिडिओ. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. वारकरी एवढा मोठा दिवेघाट चढूनही त्यांचा उत्साह मात्र तेवढाच असतो. तर हे सर्व आपण पाहणार आहोत. माऊली पुढे जाण्याआधी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये लिहा रामकृष्ण हरी. पुण्याच्या भवानी पेठेतून निघालेली माऊलींची पालखी आधी हडपसर मार्गे दिवे घाटाच्या पायथ्यापर्यंत येते. वडकीनाला येथे म्हणजे दिवे घाटाच्या पायथ्याशीच माऊलींच्या पालखीचं विसाव्याचं ठिकाण आहे. इथे पुण्यावरून निघालेली पालखी काही काळासाठी विसावते आणि खरोखरच दिवे घाटातील आषाढी वारी अनुभवणे म्हणजे भाग्यच, आणि प्रत्येकाने अनुभव घ्यावा असाच तो सोहळा. प्रचंड वैष्णवांचा जनसागर घेऊन माऊलींची पालखी आता दिवेघाट चढायला सुरुवात करते. हिरवागार शालू पांघरलेला डोंगर आणि त्यात टाळ मृदुंगाचा गजर करत पंढरीला चाललेला वारकरी, हे दृश्य खरंच डोळ्याचे पारणे फिरणारे असते. पालखीसोबत काही पावलं चालता यावं असं प्रत्येकच वयातील लोकांचा हट्ट असतो, म्हणून लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सर्वच उत्साहाने चालत असतात. मध्येच उत्साह गगनाला भिडणारा असतो, तर कधी थोडं थकल्यासारखं वाटलं की आराम करत परत नवीन जोमाने चालायला लागतात. पण एक मात्र खरं, वारकरी कधी थकत नाही, वारकरी कधी हरत नाही, कारण साक्षात पांडुरंग त्याच्या मदतीला धावून येतो. दिवेघाट चढून येत असताना विठुराया कधी दिसेल आणि कधी दर्शन होईल अशी उत्सुकता प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावर दिसते. म्हणून दिवेघाट चढताना प्रत्येक वारकऱ्याला एक नवीन हुरूप आलेला असतो, आणि एकदा दुरूनच सावळा विठुराया दिसला की चेहऱ्यावरचा आनंद काही वेगळाच असतो. विठुराया सुद्धा आपल्या लेकरांची जणू वाटच पाहत उभा आहे असे विठुरायाकडे पाहिल्यावर भासते. मागील काही दिवसांपासून दिवे घाटामध्ये रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे, त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा कडक होता. पायी आषाढी वारी करणाऱ्या वारकऱ्यांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी आरोग्य कर्मचारी झटत असतात. आणि मग फुगडी खेळण्याचा मोह पोलीस कर्मचारी आणि डॉक्टर यांना सुद्धा आवरत नाही. कर्तव्यावर असलेल्या या कर्मचाऱ्यांची फुगडी पाहून वारकऱ्यांना सुद्धा नवीन हुरूप येतो. आणि म्हणतात ना की वारी करत असताना तुम्हाला विठुराया कोणत्या ना कोणत्या रूपात नक्की भेटतो. आणि आज असाच काही अनुभव आला. डोंगराच्या कडेवर अनेक पोलीस कर्मचारी सुरक्षेच्या कारणास्तव बंदोबस्तात होते. त्यात एक पोलीस कर्मचारी दोन्ही हात कमरेवर ठेवून येणाऱ्या वारकऱ्यांना मोठ्या मायेने आणि काळजीने बघत होते. आपल्या कर्तव्यावर असणाऱ्या या पोलीस कर्मचाऱ्याला बघून जणू काय विठुरायाच आपल्या वारकऱ्यांची काळजी घेतोय असं वाटलं. इकडे दिवेघाट चढणाऱ्या वारकऱ्यांचा उत्साह आता शिगेला पोहोचलेला असतो. कधी एकदा दिवेघाट चढू असं त्यांना झालेलं असतं.
तर तिकडे विसाव्याच्या ठिकाणी जसजसं माऊलीच्या पालखीचे आगमन होणार असे ऐकायला येते, तेव्हा अजूनच सर्वांमध्ये आनंद पसरतो. आणि थोड्याच वेळात माऊलींच्या पालखीचे आगमन होते. दुरूनच माऊलींची पालखी जेव्हा दिसते, तेव्हा मात्र हे दृश्य डोळ्यात साठवूनच ठेवावं असंच असतं. डोळा भरून माऊलींची पालखी पाहिली आणि दर्शन घेतलं की मगच भरून पावतं आणि मग वाटतं की याचसाठी केला होता अट्टाहास. पुढे विसाव्याला आलेली पालखी इथे विसावते आणि नंतर सासवडकडे प्रयाण करते. तर आपले कोणते वारीचे अनुभव असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि वारीच्या अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.